स्टडी फ्रॉम होम या कन्सेप्ट अंडर आज आपण फायनल अकाउंट मधील आणखी एक प्रॉब्लेम सोडवणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर प्रॉब्लेम आलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून तो प्रॉब्लेम लिहून घेऊ शकता. ठीक आहे, आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. ओपनिंग स्टॉक TD, purchases TD, plant and machinery asset, furniture asset, wages and salaries. आता इथं महत्वाचं आहे. पहिला अकाउंट आलेला आहे वेजेस. पहिला अकाउंट वेजेस आलेला आहे. वेजेस इथं ट्रेडिंगला, त्यामुळे हे येणार TD ला. जर उलटा असेल सॅलरी अँड वेजेस आला असेल तर पहिला सॅलरी, त्यामुळे ते येणार सॅलरी अँड वेजेस PD ला येणार. नेक्स्ट कॅरेज, कॅरेज TD ला. मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यामध्ये कॅरेज, कॅरेज इनवर्ड, कॅरेज ऑन परचेस, कॅरेज ऑन सेल्स अशा वेगवेगळ्या नावानं कॅरेज किंवा कार्टेज किंवा फ्रेट हे अकाउंट येतात. हे माल वाहतुकीशी संबंधित खर्चाशी आहेत ते. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल असेट, सनरी डेटर्स असेट, कन्व्हेन्स हा प्रवास खर्च आहे, हा ऑफिसचा खर्च आहे PD. रेंट रेट्स अँड टॅक्सेस PD. रिटर्न इनवर्ड म्हणजेच RI हे सेल्स खाली वजा करायचं आणि RO हे परचेस खाली वजा करायचं. याचे बॅलन्स अपोजिट असतात. परचेस डेबिटला येतं, RO म्हणजे परचेस रिटर्न क्रेडिटला येतं, सेल्स क्रेडिटला येतं आणि रिटर्न इनवर्ड डेबिटला येतं. त्यामुळे RO TC ला येणार. कॅश इन हँड असेट, लँड अँड बिल्डिंग असेट, बॅड डेब्ट्स PD, पेटेंट असेट. क्रेडिटला आलो आपण ट्रायल बॅलन्सच्या, सेल्स TC, सनरी क्रेडिटर्स L, अनपेड वेजेस. आता हा अकाउंट महत्वाचा आहे. वेजेस नाही आहेत, हे अनपेड वेजेस आहेत. अनपेड, आउटस्टँडिंग किंवा वेजेस पेएबल, हे याचा अर्थ हा खर्च द्यावयाचा आहे, आपलं देणं आहे आणि आपलं देणं आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला मांडतोय. त्यामुळे अनपेड वेजेस L. RO रिटर्न आउटवर्ड म्हणजे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न येणार TD ला. त्यानंतर आलो आपण कॅपिटल. कॅपिटल येणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. ट्रायल बॅलन्स आपला पोस्ट झालेला आहे. आता आपण ऍडजस्टमेंट मध्ये येऊया. पहिली ऍडजस्टमेंट, त्याच्या अगोदर प्रॉब्लेमच्या सुरुवातीला एक वाक्य महत्वाचं दिलेलं आहे, आपण ते वाचूया. रोहन अँड रोशन शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. हा त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. म्हणजे पहिल्या पार्टनरला प्रॉफिट मधला 2 हिस्सा द्यायचा आहे आणि सेकंड पार्टनरला 1 हिस्सा द्यायचा आहे. जेव्हा आपली NP ची स्टेप येईल, आपण शेवटी 3 स्टेप पूर्ण करतो, GP, NP आणि बॅलन्स शीट. त्या NPच्या स्टेपच्या वेळी प्रॉफिट रोहन आणि रोशनला 2:1 मध्ये वाटायचं आहे. ठीक आहे. आता आपण पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये येऊया. फर्स्ट ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक कॉस्ट प्राइस ₹25,000 अँड मार्केट प्राइस ₹30,000. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट TC आणि दुसरा इफेक्ट असेट. नेक्स्ट सेकंड ऍडजस्टमेंट, an amount of ₹3,500 spent for repairs to building is debited to building account. An amount of ₹3,500 spent for repairs. आता इथं आपल्या अकाउंटंट कडून काय चूक झाली बघा. आपण रिपेअरीसाठी खर्च केलेला आहे, बिल्डिंग रिपेअरीसाठी खर्च केलेला आहे आणि तो डेबिट कशाला केलेला आहे, बिल्डिंग अकाउंटला डेबिट केलेला आहे. ऍक्च्युअली तो डेबिट व्हायला पाहिजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, कारण तो आपला रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहे, पण आपण डेबिट केलाय बिल्डिंग अकाउंटला. आता ही चूक आपण दुरुस्त करण्यासाठी काय करणार, तर बिल्डिंग मधून मायनस करणार पहिल्यांदा आणि बिल्डिंग येतात बॅलन्स शीटच्या असेटला.
त्यामुळे पहिला इफेक्ट येईल ए मायनस, आणि सेकंड इफेक्ट हा खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असल्यामुळे आपण तो प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला दाखवणार आहे, त्यामुळे त्याचा सेकंड इफेक्ट येईल पीडी ला. थर्ड ऍडजस्टमेंट, डेप्रिसिएट प्लांट अँड मशिनरी अँड बिल्डिंग ऍट 5%. ऍडजस्टमेंटचं नाव डेप्रिसिएशन. 11वीला पण झालेली आहे आपली ऍडजस्टमेंट. ए मायनस, सेकंड इफेक्ट पीडी, असेटला मायनस करायचं आणि पीडीला दाखवायचं. ठीक आहे. आता थोडीशी टिक मार्क करूया बिल्डिंगला. इथं बिल्डिंग आलेली आहे बघा, तुम्ही या बिल्डिंगला टिक मार्क करा, मी याला हायलाइट करतोय. त्यानंतर या ऍडजस्टमेंट मध्ये प्लांट आलेला आहे आणि बिल्डिंग आलेला आहे. पुन्हा प्लांटला एक टिक मार्क करा, प्लांट, आणि पुन्हा बिल्डिंगला एक टिक मार्क करा. म्हणजे बिल्डिंगला आपल्या टिक मार्क किती झाल्या? 2 टिक मार्क झाल्या. याचा अर्थ लँड अँड बिल्डिंगच्या खाली आपण 3 ओळी रिकाम्या सोडणार आहे. पहिल्यांदा लँड अँड बिल्डिंगवर आपण रिपेअर्सची ऍडजस्टमेंट करणार आहोत आणि नंतर डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट करणार आहोत. इथं सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. इथं रिपेअरचीच ऍडजस्टमेंट पहिला करायची आणि डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट नंतर करायची. जर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट वर आली आणि रिपेअरची ऍडजस्टमेंट खाली आली, तर अशा वेळी सुद्धा पहिल्यांदा रिपेअर्स तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आणि नंतर येणाऱ्या रकमेवर डेप्रिसिएशन तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे, नाहीतर तुमचा प्रॉब्लेम चुकू शकतोय. ठीक आहे. नेक्स्ट, गुड्स, प्लांट मशिनरीला 1 टिक मार्क झालेले आहे आणि बिल्डिंगला मात्र 2 टिक मार्क झालेले आहेत. ठीक आहे. गुड्स ऑफ ₹750 इज टेकन बाय रोशन फॉर हिज पर्सनल यूज. ही एक नवीन ऍडजस्टमेंट आजच्या प्रॉब्लेम मध्ये आलेली आहे. या ऍडजस्टमेंटचं नाव आहे गुड्स टेकन बाय पार्टनर. गुड्स टेकन बाय पार्टनर. या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट आहे, पार्टनर हा व्यवसायाचा मालक आहे, तो त्याला लागणाऱ्या वस्तू बिझनेस मधून घेऊ शकतो, त्याला म्हणतात गुड्स टेकन. त्याचा पहिला इफेक्ट एल मायनस आणि याचा सेकंड इफेक्ट येतो टीसी, एल मायनस टीसी. पार्टनर जो व्यवसायातून गुड्स घेतो किंवा कॅश घेतो ते त्याचं ड्रॉइंग असतंय आणि ड्रॉइंग आपण लायबिलिटीला कॅपिटल मधून मायनस करतो, त्यामुळे पहिला इफेक्ट एल मायनस आणि याचा सेकंड इफेक्ट टीसी ला घ्यायचा, बाय गुड्स टेकन म्हणून. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, इन्क्लुडेड इन वेजेस ऍडव्हान्स गिवन टू वर्कर्स ₹3,000. ऍडजस्टमेंटचं नाव ऍडव्हान्स वेजेस आणि वेजेस इज अवर एक्सपेन्सेस, त्यामुळे ऍडजस्टमेंटचं नाव तयार झालं ऍडव्हान्स एक्सपेन्सेस, किंवा या ऍडजस्टमेंटचं दुसरं नाव आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. आता प्रीपेड एक्सपेन्सेसचे इफेक्ट माहित असतील तुम्हाला. प्रीपेडचा इफेक्ट मायनस करतोय आपण आणि वेजेस टीडीला येतं, त्यामुळे पहिला इफेक्ट टीडी मायनस आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. नेक्स्ट, प्रोव्हाइड ₹1,500 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स. ऍडजस्टमेंटचं नाव बॅड डेब्ट्स. ठीक आहे. इथे एक टिक मार्क करायची आपली राहिली. ही टिक मार्क आपण कशाला करणार आहोत? वेजेसला तुम्ही टिक मार्क करा. वेजेस आणि सॅलरी आलंय पहा, त्याला टिक मार्क करा. त्यानंतर हे रोशननं गुड्स विथड्रॉन केलेलं आहे, रोशननं, त्यामुळे रोशनचं कॅपिटल अकाउंट तयार करताना इथं रोशनचा ड्रॉइंगच्या खाली आपल्याला लिहावं लागणार आहे. काय लिहावं लागणार आहे? लेस गुड्स टेकन म्हणून रोशनच्या तिथं कॅपिटलला लिहायचं आहे. ठीक आहे. ही आहे बॅड डेब्ट्स आरडीडी, याची ऍडजस्टमेंट आहे. याचे 2 इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट ए मायनस आणि सेकंड इफेक्ट पीडी. ही बॅड डेब्ट्स आरडीडीची ऍडजस्टमेंट आपण कशाला करतो? डेटर्सला, त्यामुळे डेटर्स पुन्हा हायलाइट करा किंवा तुम्ही त्याला टिक मार्क करा. ठीक आहे. आता आपला प्रॉब्लेम वाचून झालेला आहे. आता आपण प्रॉब्लेम सोडवूया. मी वेळ वाचवण्यासाठी एक ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि याप्रमाणे आपल्या फॉर्मॅटमध्ये ट्रेडिंग प्रॉफिट लॉस तयार करून घ्या आणि बॅलन्स शीट समोरच्या पेजवर. ठीक आहे. ही टीडी साइड आहे, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, टीसी ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, पीसी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. नेक्स्ट, पीडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, लायबिलिटी साइड, असेट साइड. ठीक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे रोशनच्या कॅपिटलला एक ऍडजस्टमेंट आलेली आहे. कुठली ऍडजस्टमेंट? गुड्स टेकन. त्यामुळे त्याच्या ड्रॉइंगच्या खाली मी लिहिलेलं आहे लेस गुड्स टेकन. रोहनला नाहीये ती ऍडजस्टमेंट, त्यामुळे रोहनला लिहायची गरज नाही. नेहमी आपला कॅपिटलचा फॉर्मॅट याप्रमाणे असावा. पार्टनर्सचं नाव, ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ऍड
नेट प्रॉफिट लेस ड्रॉइंग्स, याच्या व्यतिरिक्त ऍडजस्टमेंट आले तर ती आपण ऍड करणार आहोत. ठीक आहे. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. पुन्हा आपण ट्रायल बॅलन्स मध्ये येऊया. ओपनिंग स्टॉक 32,000. ओपनिंग स्टॉक येणार टीडी ला. तुम्ही माझ्या बरोबर प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ओपनिंग स्टॉक टीडी ला, ओपनिंग स्टॉक नेहमी आउटर कॉलमला येतो 32,000. नेक्स्ट परचेसेस 64,000. परचेसेस नेहमी इनर कॉलमला मांडायचे 64,000. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी कुठं असेटला हायलाइट केलंय, याचा अर्थ इनरला मांडणार आहोत. त्याच्यावर डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे 30,000. असेटला या प्लांट अँड मशिनरी 30,000. इनरला मांडले आपण, त्याच्या खाली एक वेळ रिकामी सोडणार आहोत. नेक्स्ट फर्निचर. फर्निचर कुठे येतं बॅलन्स शीटच्या असेटला. टिकमार्क नाही आहे. फर्निचर आउटरला मांडा. फर्निचर आउटरला 18,500. नेक्स्ट वेजेस अँड सॅलरीज. टिकमार्क आहे त्यामुळे इनरला घेणार आपण 35,000. वेजेस टीडी ला येतात. वेजेस अँड सॅलरीज टिकमार्क आहे, इनरला 35,000. नेक्स्ट कॅरेज. कॅरेज टीडी ला 1,500. टिकमार्क नाही, इनर कॉलम. वेजेसला इथं ओळ सोडलेली आहे तुम्ही, ती लक्षात ठेवा. टू कॅरेज आउटरला 1,500. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल असेटला 5,000 आउटर कॉलम. बिल्स रिसिवेबल आउटरला 5,000. नेक्स्ट सनरी डेटर्स. सनरी डेटर्स येतात बॅलन्स शीटच्या असेटला 32,000. सनरी डेटर्स इनर कॉलमला 32,000. नेक्स्ट कन्व्हेन्स. कन्व्हेन्स मीन्स ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. पीडी ला येणार 4,000. टू कन्व्हेन्स आउटरला 4,000. नेक्स्ट रेंट रेट्स अँड टॅक्सेस. हे पण पीडी ला येतात 2,000. पीडी ला टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस आउटरला 2,000. रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न. आपण याला शॉर्ट मध्ये RI म्हणू शकतोय. टीसी ला 3,500. इनरला येईल, आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. अमाऊंटला 3,500 RI. नेक्स्ट कॅश इन हँड लँड अँड बिल्डिंग. हे दोन्ही कुठे येणार बॅलन्स शीटच्या असेटला. लँड अँड बिल्डिंगला टिक मार्क आहे, त्यामुळे लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आपण इनर कॉलमला मांडणार आहोत. चला कॅश इन हँड. डेटर्सला आपण टिक ओळ सोडलेली आहे, तिथं ऍडजस्टमेंट आलेले आहे. कॅश इन हँड आउटरला मांडा 14,750. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग इनर कॉलमला 83,500. लँड अँड बिल्डिंगच्या खाली आपण एक ऍडजस्टमेंट करणार आहोत रिपेअर्सची. त्यानंतर एक ओळ सोडा. त्यानंतर आपण ऍडजस्टमेंट करणार आहोत इथं लेस डेप्रिसिएशनची, आणि येणारं उत्तर आपण आउटर कॉलम मध्ये मांडणार आहोत. त्यामुळे इथं लँड अँड बिल्डिंगच्या खाली 1, 2, 3 ओळी आपल्याला रिकाम्या लागणार आहेत. नेक्स्ट बॅड डेप्ट्स. ट्रायल बॅलन्स मधले बॅड डेप्ट्स पीडीला दाखवायचे, आणि ऍडजस्टमेंट मधले बॅड डेप्ट्स किंवा RDD हा असेटला मायनस करायचा. त्यामुळे हा पीडीला येईल इनर कॉलमला 1,750. टू बॅड डेप्ट्स 1,750. नेक्स्ट पेटेंट. पेटेंट कुठे येणार असेटला येणार 25,000. टिकमार्क आहे का पेटेंटला नाहीये, त्यामुळे मग पेटेंट कुठं मांडायचंय आउटरला मांडायचंय. पेटेंट 25,000. आता आपण आलो ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला. सेल्स 1,93,500. टीसीला येतात सेल्स नेहमी इनर कॉलमला.
by sales less RI. आउटरला 1,90,000. नेक्स्ट सनरी क्रेडिटर्स अनपेड वेजेस हे दोन्ही कुठे येतात? एल ला येतात. दोन्हीला टिक मार्क नाहीये, दोन्ही आउटरला येईल. एल ला लायबिलिटी साइडला आलो आपण. सनरी क्रेडिटर्स अनपेड वेजेस आउटरला अमाउंट क्रेडिटर्स 15,000 and unpaid wages 1,500. Creditors unpaid wages. Next ROTD ला येतं 2,500. परचेस खाली वजा करा. लेस RO 2,500. आउटरला 61,500. आउटरला 61,500. नेक्स्ट कॅपिटल फर्स्ट पार्टनर कॅपिटल 90,000, सेकंड 50,000. त्यांच्या नावासमोर लिहायचं कॅपिटल रोहन ₹90,000, रोशन ₹50,000. नेक्स्ट ट्रायल बॅलन्स संपलेला आहे. आता आपण ऍडजस्टमेंट मध्ये आलो. फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक 25,000 and 30,000. प्रॉब्लेम मध्ये क्लोजिंग स्टॉकच्या 2 फिगर्स दिल्या, तर आपण आपल्या उत्तरामध्ये लहान फिगर नोंदवायचे आहे, कारण क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विच एव्हर इज लोअर. यापैकी जी रक्कम लहान असेल ती रक्कम आपण आपल्या उत्तरामध्ये नोंदवणार आहोत. इथं 25,000 आहे, कारण आपण आपल्या उत्तरामध्ये 25,000 नोंदवणार आहोत. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट टीसी, दुसरा इफेक्ट असेट. टीसी ला या. ऑलरेडी आपण टीसी ला लिहून ठेवलेला आहे बाय क्लोजिंग स्टॉक. आउटरला मांडा 25,000. नेक्स्ट सेकंड इफेक्ट असेटला पेटेंट नंतर लिहा क्लोजिंग स्टॉक. आउटरला 25,000. सेकंड ऍडजस्टमेंट अँड अमाउंट ऑफ ₹3,500 स्पेंड फॉर रिपेअर्स. आता हे रिपेअर्स आहे. हा रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून ट्रीट केलेला आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून ट्रीट केलेला आहे. तो आता आपण करेक्ट करणार आहोत. असेटला मायनस करणार आहोत. मायनस कशामधून करणार आहोत? बिल्डिंग मधून मायनस करायचा, आणि तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असल्यामुळे तो आपण पीडी ला दाखवणार आहोत. ठीक आहे. पहिल्यांदा या बॅलन्स शीटच्या असेटला बिल्डिंगच्या खाली लिहा लेस रिपेअर्स फॉर बिल्डिंग. बिल्डिंगच्या खाली लिहा लेस रिपेअर्स फॉर बिल्डिंग. इनरला 3,500. खाली त्याचं उत्तर येईल 80,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि याचा सेकंड इफेक्ट येतो पीडीला. पीडीला लिहा टू रिपेअर्स फॉर बिल्डिंग, आणि आउटरला येईल 3,500. आउटरला 3,500. नेक्स्ट ऍडजस्टमेंट हे झाले रिपेअर्सची ऍडजस्टमेंट. थर्ड ऍडजस्टमेंट डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट ए मायनस पीडी. प्लांटवर आणि बिल्डिंगवर आपण 5% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत. असेटला प्लांट लेस, प्लांटच्या खाली लेस डेप्रिसिएशन 5%. 5% कॅल्क्युलेट करायला खूप इझी आहे. पहिला 10% कॅल्क्युलेट करूया. 3,000 त्याच्या निम्मे 1,500 वजाबाकी आउटरला 28,500. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंगच्या खाली लेस डेप्रिसिएशन 5%. आता हे 5% कशाच्या कॅल्क्युलेट करायचं? 83च्या का 80च्या? त्याचा आन्सर आहे 80,000च्या. म्हणून मी सिक्वेन्स सांगितला. पहिल्यांदा तुम्ही रिपेअर्स वजा करा, नंतर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा. 80,000च्या 10% येतं 8,000, मग 5% येईल 4,000. आउटरला 76,000. याचा सेकंड इफेक्ट ए मायनस. सेकंड इफेक्ट पीडीला येतो. या इकडे पीडीला लिहा टू डीईपी डेप्रिसिएशन प्लांट मशिनरी अँड लँड अँड बिल्डिंग. प्लांट अँड मशिनरी अँड लँड अँड बिल्डिंग. प्लांट मशिनरीवर आपण किती काढलेला आहे? 1,500 आणि लँड बिल्डिंगवर 4,000. इनर कॉलमला मांडा 1,500 4,000. टोटल आउटर कॉलम 5,500. नेक्स्ट
गुड्स ऑफ ₹750 टेकन बाय रोशन. ऍडजस्टमेंटचं नाव गुड्स टेकन. फर्स्ट इफेक्ट एल मायनस, सेकंड इफेक्ट टीसी. एल ला हे का मायनस करायचं, कारण हे गुड्स टेकन हे त्याचं ड्रॉइंग असते, म्हणून ड्रॉइंग म्हणून आपण मायनस करणार आहोत. रोशनने घेतलेलं आहे, त्याच्या कॅपिटल खाली आपण मायनस करणार आहोत. 750 एल ला येणार आपण. रोशन इथं ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे, लेस गुड्स टेकन 750. सेकंड इफेक्ट टीसी ला लिहा, बाय गुड्स टेकन बाय रोशन. बाय गुड्स टेकन बाय रोशन. आउटरला 750. हा झाला सेकंड इफेक्ट. बाय गुड्स टेकन बाय रोशन, टीसी ला येतो हा इफेक्ट. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, इन्क्लुडेड इन वेजेस, ऍडव्हान्स वेजेस. ऍडजस्टमेंटचं नाव ऍडव्हान्स वेजेस, प्रीपेड वेजेस. याचा सेकंड फर्स्ट इफेक्ट आहे टीडी मायनस असेट. टीडी ला मायनस करा वेजेस मध्ये, वेजेस खाली मायनस करा, लेस ऍडव्हान्स वेजेस. लेस ऍडव्हान्स वेजेस ₹3000. आउटरला 32,000. आणि याचा सेकंड इफेक्ट असेटला क्लोजिंग स्टॉकच्या खाली ऍडव्हान्स वेजेस. आता विद्यार्थी इथं चूक करतात, इथं 32,000 मांडतात. ऍडव्हान्स वेजेस 32 आहेत का, नाही. जेवढ्या आपण वजा केल्या तेवढ्या ऍडव्हान्स वेजेस आहेत 3000, त्यामुळे आउटर 3000. नेक्स्ट, प्रोव्हाइड 1500 फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स. हा आहे प्रोव्हाइड, म्हणजे हा आरडीडी आहे. 1500 ए मायनस पीडी, असेटला आपण मायनस करणार आहोत. आणि ही ऍडजस्टमेंट करणार आहोत डेटर्सला. त्यामुळे डेटर्सवर या, असेटला डेटर्सच्या खाली लिहा, लेस आरडीडी. इथं आपण एक वर्ड ऍड करणार आहोत, न्यू आरडीडी. लेस न्यू आरडीडी 1500. लेस न्यू आरडीडी 1500. आउटरला त्याचं उत्तर येईल 30,500. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि याचा सेकंड इफेक्ट इथे येणार, पीडीला इथं मांडा 1000, सॉरी बॅड डेब्ट्स येणार 1500. आता प्रॉब्लेम आपला जवळपास संपलेला आहे, हे कम्प्लीट करून घेऊया आपण. प्लस न्यू आरडीडी आलेलं नाही आहे, या तिघांची टोटल इथं खाली मांडूया. टोटल येते 3250. लेस ओल्ड आरडीडी. हा ओल्ड आरडीडी तुम्हाला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला मिळतो. आपला ट्रायल बॅलन्स पोस्ट झालेला आहे, याचा अर्थ या प्रॉब्लेम मध्ये आलेला नाहीये, त्यामुळे इथं आपण डॅश करणार आहोत. आउटरला वजाबाकी येईल 3250. चला ट्रायल बॅलन्स संपला. आता 3 स्टेप्स. पहिल्या स्टेप मध्ये आपण जीपी शोधणार आहोत, दुसऱ्या स्टेप मध्ये आपण एनपी शोधणार आहोत, आणि तिसऱ्या स्टेप मध्ये बॅलन्स शीट क्लोज करणार आहोत. ठीक आहे. आता टोटल करूया. क्रेडिटची टोटल जास्त आहे, क्रेडिटची टोटल येते 2,15,750. 2,15,750. ही टीडी ला मांडा, टीसीची टोटल टीडी ला मांडायची 2,15,750. याच्यामधून ह्या वरची जी येणारी टोटल आहे ह्या सर्वांची, ती टोटल वजा करायची. येणारं उत्तर आपला जीपी असेल, तो जीपी येतो 88,750. आलेला जीपी ब्रॉट डाऊन करा, बाय जीपी ब्रॉट डाऊन 88,750. आता एनपी शोधणार आहोत आपण. ठीक आहे. इकडची टोटल पीसीची टोटल येते 88, आणि पीडीची टोटल, पीडीला फक्त टोटल खूप कमी दिसते इकडं संख्या, म्हणजे पीडीची टोटल जास्त असणार आहे, पीसीची टोटल जास्त असणार आहे. पीसीची टोटल करूया 88,750. ही टोटल इकडे मांडूया पीडीला 88,750. नेक्स्ट, याच्यानंतर काय करायचं, इथून हे जे फिगर्स आहेत यांची बेरीज करायची, आणि 88 मधून ही बेरीज वजा करायची. येणारं आपलं जे उत्तर असेल तो आपला असेल नेट प्रॉफिट. आता नेट प्रॉफिट आला 70,500.
हा 70,500 आपल्याला प्रॉब्लेमच्या सुरुवातीला दिले बघा. रोहन अँड रोशन शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. त्यामुळे हा प्रॉफिट त्यांना कसा वाटायचा आपल्याला 2:1 मध्ये वाटायचा आहे. इथं आपण म्हणून लिहिलेलं आहे आपण टू एनपी ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. रोहन 2/3, रोशन 1/3, 70,500. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे वाटताना कन्फ्युजन होते, हे कसं वाटलं जातं. ठीक आहे, आता आपण इथं बघूया कसं ह्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. एनपीआरला 70,500, आपला फर्स्ट पार्टनर आहे रोहन, सेकंड पार्टनर आहे रोशन. हा 70,500 दोघांना वाटायचा आहे 2/3 आणि 1/3 मध्ये. याचं इक्वेशन तयार होतं रोहनचं 70,500 डिवायडेड बाय 3 इंटू 2 म्हणजे 70,500 भागिले 3 गुणिले 2. सेम याचं इक्वेशन तयार होतं 70,500 भागिले 3 गुणिले 1. ठीक आहे, पहिल्या पार्टनरचा एनपी येतो 47,000 आणि सेकंड पार्टनरचा एनपी येतो 23,500. हे डिस्ट्रीब्युशन झालं. ठीक आहे, आता मी इथे लिहितो फर्स्ट पार्टनर 47,000, सेकंड पार्टनर 23,500. पुन्हा एकदा तुम्ही कन्फर्म करू शकता या दोघांची टोटल एवढी यायला पाहिजे. जर या दोघांची टोटल एवढी येत नसेल 70,500 तर आपलं डिस्ट्रीब्युशन चुकलेलं आहे. एनपी ट्रान्सफर टू कॅपिटल. आता 2 स्टेप्स पूर्ण केल्या. फर्स्ट स्टेप मध्ये आपण जीपी शोधला, सेकंड स्टेप मध्ये आपण एनपी शोधला. आता थर्ड स्टेप आपण बॅलन्स शीट क्लोज करणार आहोत. एनपी कुठे ट्रान्सफर करायचं आहे? कॅपिटल मध्ये. चला, कॅपिटलला ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे एनपी. फर्स्ट पार्टनर एनपी येतो 47,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण तिथं डॅश करूया. टोटल आली 1,37,000 लेस ड्रॉइंग दिले का? नाही, मग 0. आउटरला येईल 1,37,000. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटल रोशन डॅश येईल तिथं. ऍड एनपी 23,500. खाली टोटल येईल 73,500 लेस ड्रॉइंग डॅश आलेलं नाहीये. लेस गुड्स टेकन 750. यात 73,500 मधून 750 मायनस करा, 750 मायनस करा. आउटरला मांडा 72,750. आता आपली बॅलन्स शीट जवळपास संपलेली आहे. क्लोज करूया आपण. दोन्ही साईडची टोटल करूया. दोन्ही साईडची टोटल आपली इक्वल यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. लायबिलिटीची टोटल येते 2,26,250 आणि असेटची टोटल आता आपण करून बघूया. असेटची टोटल येते 2,26,250. चला, अशा प्रकारे आपला इथं प्रॉब्लेम संपलेला आहे. थँक्यू.